नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। खास आषाढी एकादशी निमित्त आपण आज कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। ते चांगले निवडून घेतलेले आहेत, कारण पावसामुळे थोडं शेंगदाणे दमटपणा असतो शेंगदाण्यामुळे, त्यामुळे थोडेसे खराब झालेले असतात। आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे। आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजायचे आहेत। गॅस अजिबात फास्ट करायचा नाही। फास्ट गॅसवर भाजले तर ते वरून फक्त डार्क होतात, पण आतला त्याचा मॉइश्चर तसाच राहतो, त्यामुळे ते जास्त टिकणार नाहीत। आणि शेंगदाणे भाजण्यासाठी असा पसरट पॅन घ्यायचा आहे, त्यामुळे सर्व शेंगदाणे एकसारखे भाजले जातील। आता हे शेंगदाणे आपल्याला असेच 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण छान खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम डार्क झालेले नाहीत, पण सर्व शेंगदाणे एकदम व्यवस्थित एकसारखे भाजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे थंड करून घेऊया। शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि आपण हा अर्धा किलो गुळ घेतलेला आहे। गुळ चिरून घेतलेला आहे आणि पिवळा गुळ घ्यायचा नाही, डार्क कलरचा गुळ घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण आता 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि 1 वाटी चिरलेला गुळ। हे आता आपल्याला मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचं आहे। गुळ आणि शेंगदाणे असे मी बारीक वाटून घेतलेले आहेत। असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला। आणि एक गोष्ट सांगायची राहिली, मी साल काढलेले नाहीत शेंगदाण्यांचे, तुम्ही साल काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व शेंगदाणे आणि गुळ बारीक करून घेऊयात। गुळ शेंगदाणे आपले बारीक करून झालेले आहेत। ते आता पूर्ण आपण वेगवेगळे बारीक केलेले आहेत, म्हणून ते सर्व आता असे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्यात थोडी मी पाव चमचा वेलची पावडर टाकते। वेलची पावडर ऑप्शनल आहे। गुळ आणि शेंगदाण्याची चव एवढी भारी असते की त्याला दुसऱ्या कशाची गरज लागत नाही, पण मी थोडीशी टाकली। यात आपल्याला दुसरं काही टाकायची गरज नाही। आपण जे शेंगदाणे बारीक केले, शेंगदाण्यांचं तेल सुटल्यामुळं लाडूंना बाइंडिंग चांगलं होतं। सर्व मिश्रण आपण वेलची पावडर टाकल्यावर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊयात। तुम्हाला ज्या साईजचा लाडू हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही मिश्रण हातात घेऊन असं लाडू बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता लाडू एकदम सहजासहजी वळले जात आहेत। आपण ह्यात काही तुपाचा वगैरे वापर केलेला नाही, पण तुमचे जर लाडू वळले जात नसतील तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता, पण तूप टाकल्यावर लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत। आपला लाडू तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात। हे लाडू उपवासासाठीच नाही तर तुम्ही असं बनवून ठेवले तर तुम्हाला ऐन वेळेला मुलांना कधी भूक लागली तर घरात काही नसेल तर तुम्ही खायला देऊ शकता। गुळ आणि शेंगदाणे थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात शरीरासाठी फार पौष्टिक असतात, त्यामुळे पूर्वी लोक गुळ आणि शेंगदाणे असे शेतात जाताना घ्यायचे सोबत खायला। तुम्हाला हे माझे कमी साहित्यातले आणि पारंपरिक लाडू कसे वाटले ते कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।